जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विनववाद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारे नेमिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भकर कल्याणमती नमो सद्गुरु भास्करा सेवेला सेवा झालो तुमच्या निज चरण अहो स्वामी दया देवा यावरी नंदरा मस्तक हे पायावरी यावरी संगा यावरी संगा संतांच्या याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी वाजू नका रे करे करे ए खाली बसा रे उठ ए लड्डू खाली बस उतर रे उतर ना लग्न आहे का तुझं खाली उतर टाळ वाजू नका तिकडे बारीक होणे बाळा टाळ बारीक त्याला सांग वाजू नको मध्ये मध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेने अलंकापूर पीठाधीश्वर ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली साधकांचे मायबाप मुक्त तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान सर्वांच्या हृदयामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या सहकार्याने तुम्हा सर्व भाविकांच्या पवित्र उपस्थितीमध्ये श्री संत गजानन महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश परमात्मा यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अर्थात त्यांचा वाढदिवस म्हणा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या दिवशी झाली तो दिवस आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो कार्तिक यात्रेचा महोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो याही वर्षी तो अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आणि अतिशय आनंदाने उत्साहाने पार पडला आजच्या दिंडीचा सोहळा पाहिला तुमच्या सर्वांच्या अंतःकरणामधला आनंद आपण जो व्यक्त केला तो सोहळा आणि आनंद जर पाहिला तर म्हणावं लागेल की आज चोहोट्टा नगरी चोहोट्टा राहिली नसून या चोहोट्ट्यामध्ये आनंदी पंढरपूर सारखं वातावरण तयार झालेलं आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे आणि ते सर्व वातावरण तयार होण्याकरता तुम्ही सर्व लोक कारणीभूत आहात आम्ही कोणीच नाही आहोत आम्ही तर प्रत्येक गावात जातो आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही सप्ताह करतच असतो गाणं वाजवणं हा आमचा छंद आहे कीर्तन करणं कथा करणं आमचा छंद आहे पण या सप्त्याला आणि या वातावरणाला एक पंढरपूर सारखं स्वरूप जे प्राप्त झालं ते फक्त तुमच्या सर्व लोकांमुळे झालेलं आहे हे मात्र मान्य करावं लागेल याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही आहे जरी लोक श्रेय आम्हाला देतात पण आम्हाला माहिती आहे असे अनेक गावं असतात ज्या गावात गेल्याच्या नंतर त्या मंडपात कुत्रही नसतं कारण जेवण करण्याकरता 160 असतात आणि भजनाला 8 असतात म्हणजे मी तिथलं सांगतो हे सगळं वातावरण असं विचित्र असतं लोकांचा प्रतिसाद भेटत नाही पण या गावातल्या सगळ्या कन्या सगळ्या मुली दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या उत्सवाकरता येतात आणि हा उत्सव आपल्या भूमीचा आहे म्हणून सगळे येतात मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगेन बरं का ही आपल्या याचा मी बोलताना बघून करतो आपल्या अंतःकरणातली आपल्या भूमीबद्दल असणारी ही निष्ठा अशीच शेवटच्या क्षणापर्यंत हा जो नंदादीप तुमच्या अंतःकरणात जो निर्माण झाला जी ज्योत निर्माण झाली ही अशीच तेवत ठेवा याला मंद देऊ नका याला विजू देऊ नका अंतःकरणापासून शेवटच्या क्षणापर्यंत गावातला प्रत्येक घटक
जेवढा आनंद स्वतःच्या मुलाच्या वाढदिवसाचा असतो, जेवढा आनंद स्वतःच्या मुलाचा लग्नाचा असतो, जेवढा आनंद स्वतःच्या मुलीचा लग्नाचा असतो, तेवढाच आनंद गावातल्या प्रत्येक तरुणाच्या आणि प्रत्येक मुलीच्या अंतःकरणात जर असला आणि तो आनंद आपण सर्वांनी एकत्रित येऊन साजरा केला आणि या उत्सवाला गावातला प्रत्येक तरुण, प्रत्येक घटक जिथे कुठे नोकरी करण्याकरता गेलेला असेल, पण माझ्या भूमीचा उत्सव आहे, मी वर्षभरात सुट्ट्या टाकणार नाही, जाणार नाही, पण माझ्या भूमीच्या उत्सवाकरता मी 7 दिवस सुट्ट्या टाकेल म्हणजे टाकेल, जाणार म्हणजे जाणार, ही भावना गावातल्या प्रत्येक तरुणांनी व्यक्त केली. आणि जर तो गावात हजर झाला, गावातली प्रत्येक मुलगी, ज्या भूमीत मी माझं बालपण घालवलेलं आहे, ज्या भूमीमध्ये माझ्या आठवणी आहे बालपणीच्या, त्या भूमीशी माझी नाळ जोडलेली आहे, ही भावना प्रत्येक मुलीने अंतःकरणात बाळगली. आणि गावातला प्रत्येक तरुण आणि प्रत्येक मुलगी जर या उत्सवाकरता हजर झाले तर वेगळं पंढरपूर करण्याची गरज नाही, आपलं गावच पंढरपूर आहे, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. ते इतकं सुंदर वातावरण तयार होईल तुमच्या सगळ्यांच्या एकोप्याने की ते शब्दात वर्णन कठीण आहे, आपल्याला करता येणार नाही. ते शब्दात वर्णन संतांच्या शब्दामध्ये म्हणावं लागेल. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हो हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हो हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा. स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज बोलताय हा सुख सोहळा स्वर्गी नाही. भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपलं जीवन जर व्यतीत होत असेल तर हा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेच पाहायला भेटत नसतो. महाराज बोलले हा सोहळा जर नेहमी नित्य नूतन अनुभवाचा असेल तर आपल्याला देवाच्या पाठीमागे जावं लागेल. सर्व सुखाची प्राप्ती करायची असेल तर या जगाच्या पाठीवर फक्त 2 व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर जीवनामध्ये हा अनुपम्य असा आनंद माणसाला उपभोगता येतो. त्याच्यामध्ये पहिले आहे संत आणि दुसरे आहे भगवंत. ज्ञानोबा तुकोबारांच्या पाठीमागे चालत राहा, जीवनाचा परमोच्च आनंद तुम्हाला प्राप्त होईल. ज्ञानोबारांच्या सोहळ्याचा, तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये चाला, जीवनामध्ये परमोच्च आनंदाचा अनुभूती तुम्हाला येईल, अनुभव तुम्ही घ्याल. परमानंदाची प्राप्ती मनुष्याला होईल. जगातलं सर्व सुख एका बाजूला आणि ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालण्याचं सुख एका बाजूला. एकतर संतांच्या पाठीमागे जा, तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल, नाहीतर देवाच्या पाठीमागे जा. कारण समाजाचं नेतृत्व करणारी जी माणसं असतात, ज्यांना समाजाचं नेतृत्व करायचं आहे, समाज घडवायचा आहे, समाजाला योग्य दिशा दाखवायची आहे, समाजाचं नेतृत्व करणारा माणूस अतिशय योग्य पाहिजे. जर समाजाचं नेतृत्व करणारा माणूसच भ्रष्ट असेल, तो फ्रॉड असेल, तर त्याच्या पाठीमागे जाणारा समाज तो आपलं पतन तर करूनच घेईल, पण त्याच्या पाठीमागे जो जाणारा समाज आहे त्यांचंही पतन झाल्याशिवाय राहत नसतं. म्हणून समाजाचं जो नेतृत्व करतो, ज्याच्या पाठीमागे हजारो समाज डोळे झाकून पाठीमागे जातो, त्याच्या की याच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, सर्व सुखाची प्राप्ती होईल, ही भावना आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. आणि ही जर भावना समाजाच्या अंतःकरणामध्ये असेल तर जो समाजाचं नेतृत्व करतो त्याला ते नेतृत्व करताना योग्य दिशेने करावं लागेल. समाजाचा जो विश्वास त्याच्यावरती असतो, जे लोक स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून त्या समाजा नेतृत्व करणाऱ्या माणसाला दूध आधी अगोदर देतात की बाळा थांब, महाराज घरी आलेले आहेत, त्यांना दिलं पाहिजे. स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून, ज्याच्यावरती जीवापाड प्रेम आहे त्या मुलाला बाजूला ठेवून, आपला पोळचा गोळा बाजूला ठेवून येणाऱ्या अतिथीला त्या महाराजांना जर समाज दूध पाजत असेल अगोदर, तर त्या दुधाचं रूपांतर विषयामध्ये होऊ नये हे जबाबदारी त्या नेतृत्व करणाऱ्या माणसाची असते. त्यांनी जर आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी फ्रॉडपणा केला तर हजारो लोकांचं नुकसान होतं. ते त्याच्या पाठीमागे जे येत असतात, जे त्याला पाहून परमार्थ शिकले, ते त्याला पाहून परमार्थ करताय आणि त्याला पाहून पुढच्या दिशेची वाटचाल ते स्वतः करतायत. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल जर ते लोक करत असतील तर त्याच्यावर किती मोठी जबाबदारी आहे, त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे.
एक माणूस जर भ्रष्ट झाला तर नुकसान हजारो लोकांचं होत असतं. ही जबाबदारी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाची असते. विठ्ठल एखादा माणूस जर धर्मकार्य खूप चांगल्या रीतीने करत असेल आणि जर तुम्ही त्याला सपोर्ट करत असाल, त्याचं प्रोत्साहन वाढवत असाल आणि त्याचं नेतृत्व तर अतिशय योग्य असेल तर बाकीच्या लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे डोळे लावून गेलं पाहिजे, कारण त्याचा रस्ता योग्य आहे आणि तो चांगलं कार्य करत आहे, खूप चांगलं कार्य करत आहे. समोरच्या माणसाची कार्य करण्याची नियत जर खूप स्वच्छ असेल आणि खूप चांगली असेल त्याची भावना, आणि स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून स्वतःच्या आयुष्यातला अमूल्य वेळ जर तो समाजाच्या कार्याकरता खर्च करत असेल तर बाकीच्या लोकांनी त्यांच्या पाठीमागे जाऊन ते कार्य मोठं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी आवर्जून तुम्हाला ही गोष्ट का सांगतोय, कारण श्री संत गजानन महाराज सेवा समितीचे जेवढे कार्यकर्ते आहेत ना, जेवढे या गावातल्या तरुण वर्गातले कार्यकर्ते आहे, या सर्वांचं मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे. कारण गेल्या महिन्याभरापासून असेल, एक वर्षापासून असेल, सप्ताह कसा चांगला पार पाडावा याच्याकरता ते जीवाचं रान करताय, काबाड कष्ट करतायत. प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाला आव्हान करून त्याच्याकडे 2 पैसे त्याच्याकडे मागून वर्गणी मागून आपला हा सप्ताह मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात व्हावा ही त्यांची भावना आहे. गावातल्या ज्येष्ठ लोकांनी, गावातल्या तरुण लोकांचं कौतुक करणं महत्त्वाचं असतं. कारण रात्रीपासून हा स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत, मंडप टाकेपर्यंत, काढेपर्यंत गावातला म्हातारा माणूस काहीच करू शकत नाही. तो फक्त आशीर्वाद देऊ शकतो. सगळ्या गोष्टी पार पाडण्याकरता, सगळी पंगत आता वाढण्याकरता सज्ज आहे तो गावातला तरुण वर्ग आहे. त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. आपण त्यांना शाबासकी दिली पाहिजे. त्यांना म्हटलं पाहिजे, गड्या तुम्ही आहात म्हणून सप्ताह होतोय, तुम्ही आहात, तुमचे काबाड कष्ट आहेत म्हणून उत्सव पार पडतोय. गावातल्या सर्व लोकांनी, महिला वर्गाने, गावातल्या ज्येष्ठ लोकांनी, जे राबतायत लोक, जे आपल्या जीवाचं रान करून सप्ताह मोठा करण्याकरता प्रयत्न करताय, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे. रात्रीपासून तुम्ही घरी गेला असाल, तुम्हाला माहिती नसेल, रात्रीपासून हे सगळे मुलं जागी आहेत, कोणी झोपलं नाही याच्यामध्ये. आमचे गोपाळस्वामी मुकुंदे ज्या सकाळपासून लवकर उठले, ते झोपलेच नाही रात्रभर म्हणा, सकाळपासून होम लवकर व्हावा, दिंडी लवकर निघावी याच्याकरता त्यांचे सगळे कार्यकर्ते, सगळी सेवा समिती राबतायत. इतकं सोपं आहे. आपण घरी गेलो, निवांत झोपून आलो आणि परत मंडपात येऊन बसलो, आम्हाला काहीच माहिती नाही आहे स्वयंपाक कसा होतोय, कशी सज्ज होणार आहे, सगळी तयारी, दिंडी कशी निघाली, जनरेटर कधी बांधलं, कधीच गाड्याच्या तयार झाल्या, काहीच माहीत नाही. पण जे लोक करतायत त्यांचा सन्मान, त्यांचं कौतुक आपण करणं महत्त्वाचं आहे. भगवान परमात्म्यासारखा नेतृत्व करणारा एखादा चांगला मनुष्य असेल आपल्या समोर तर त्याच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे आणि त्याचा सहकार्य करून त्याला ते धर्मकार्य मोठं केलं पाहिजे. भगवान परमात्मा स्वतः बोलतायत, तुम्ही माझ्या पाठीमागे या, माझ्या सोबत या, म्हणजे आपलं हे धर्मकार्य आपण मोठ्या प्रमाणात करू. अभंगाचं प्रथम चरण. महाराज बोलताय, भगवंताच्या पाठीमागे जा, त्याच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर आम्हाला सर्व सुखाची अनुभूती होते. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. समाजाचं नेतृत्व करणारा जो माणूस असतो त्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे. जर त्याच्या पाठीमागे आपण गेलो तर धर्मकार्य चांगलं होत असतं. भगवंताचा कुकडामध्ये झालेला अवतार तो एकाच कारणाकरता आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. गोस्वामीजी वर्णन करताय रामायणामध्ये.
जब जब होय धर्म की हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी राम सिया राम जय जय राम बोला राम सिया राम जय जय राम। ओ तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरई कृपा निधि सज्जन पीरा राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय सिया राम जय जय राम। जब जब होय धर्म की हानि बाढ़ई असुर अधम अभिमानी तब तब प्रभुधरी विविध शरीरा हरई कृपा निधी सज्जन पीरा। धर्माची संस्थापना करण्याकरता धर्म वाढवण्याकरता आणि अधर्म थांबवण्याकरता सज्जनांचं रक्षण करण्याकरता भगवंताचा अवतार असतो या भूतलावरती। गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतरीण झाला महाराज आणि गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्याच्या नंतर गोकुळाची अवस्था जी आहे ती पार बदलून गेली। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगती आहे गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे पुत्र झाला यशोदे एकी धावी एकी पुढे वाटी ताटी तुंड बडे एकी धावे एकी पुढे वाटी ताटी तुंड बडे हे गवळण अरे गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे। एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते ऐकलंस का यशोदेला पुत्र झालेला आहे। नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। अतिशय आनंदाचं वातावरण त्याला पाहण्याकरता सर्व गोकुळवासी त्या ठिकाणी आले। भगवान परमात्मा अवतीर्ण झाला गोकुळामध्ये। चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी। आता कसली चिंता नाही नुसतं आनंदच आनंद। जो आनंद गेल्या 7 दिवसापासून आपण उपभोगला तोच आनंद गोकुळवासियांनी भगवान परमात्मा 11 वर्ष 56 दिवस होता त्या कालावधीमध्ये भगवंताच्या संगतीमध्ये सर्वांनी तो आनंद भोगला महाराज। त्याला पाहण्याकरता संपूर्ण गोकुळातल्या महिला आल्या स्त्रिया आल्या नटून ठटून त्याचं दर्शन घेण्याकरता आल्या। पण नंदबाबांनी सर्वांना वाटण्याकरता सोनं चांदी हिरे माणिक मोती ठेवलेलं आहे। एक गवळण सोनं घेत नाही चांदी घेत नाही माणिक घेत नाही मोती घेत नाही हिरे घेत नाही भगवंताचं दर्शन घेण्याकरता महालामध्ये गेली। आतमध्ये भगवंताला नकशकांत तिने पाहिलं आणि भावना विहूर्ती झाली। भगवंताने तिचं मन कायमचं विधून घेतलं। डोळ्यामध्ये अश्रू आहे हृदय कंपयमान झालं तिचं कंठ सद्गदित झाला शब्द फुटत नव्हते आणि डोळ्यामध्ये पाणी घेऊन बाहेर आली। दुसरी गोपिका तिला विचारताय का गं कशाला डोळ्यामध्ये पाणी आहेस का रडतेस तू तुझ्या डोळ्यामध्ये पाणी दिसते पण चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे हे हसण्याचं कारण रडण्याचं कारण काही कळत नाही आम्हाला। अगं तिने सांगितलं आता मला सोनं चांदी हिरे माणिक मोती काहीच नको आहे कारण का हे अविनाशी भगवान परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त केला। आतमध्ये गेले आणि भगवंताचं सुंदर स्वरूप बघितलं आणि त्याला पाहिल्याच्या नंतर त्यांनी माझं मन कायमचं विधून घेतलं। हरी बोल वा वा विठ्ठल महाराज धन्यवाद धन्यवाद। पाहिला
मन हो तेने वेधियले मन हो पाहिला पाहिला नंदाचा नंदन. भगवंताचं सुंदर असं स्वरूप बघितलं त्याला जगातली कोणतीच गोष्ट प्रिय वाटत नाही. भगवा परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. लहानाचा मोठा होतोय. वेळ आपल्याकडे कमी आहे. संक्षिप्त रूपाने चरित्राचा भाग पाहायचा आहे आणि आपल्याला लवकरात लवकर थांबायचं आहे. लहानाचा मोठा होतो आहे त्याच्या रांगण्याचंही वर्णन भगवंताच्या रांगण्याचं वर्णन संत महात्म्यांनी करून ठेवलंय. तळवे तळहात तळहात ते गीत साडीचा आवाज ते गीत नव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत नव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत तळहात टेकीत वा हरिभक्त परायण उमेश महाराज वा. बोला बोला बोला. जसवंती बाई सांगे गावडन जसवंती बाई सांगे या कृष्णाच्या नी मागे या कृष्णाच्या नी मागे. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत नव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत नव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात ओम्या देखीलाच रंगणी रंगणात ओम्या देखीलाच. भगवंताच्या रांगण्याचं वर्णन साधू संतांनी करून ठेवले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा हळू रांगतो आहे. लहानाचा मोठा झाला. अनेक सवंगडी अनेक मित्रमंडळी गोळा केले. हा मुद्दा बारकाईने ऐका. भगवंताने गोकुळामध्ये मोठा झाल्याच्या नंतर आणि घराच्या बाहेर आल्याच्या नंतर पहिलं जर काही कार्य केलं असेल तर त्या गोकुळामधल्या सर्व आपल्या वयाच्या मुलांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून त्याचं एक मंडळ एक संघटन तयार केलं. ज्याचं वर्णन भागवतकार वर्णन करताय की कलियुगामध्ये खरी शक्ती कशामध्ये असेल तर ते संघटनेमध्ये आहे. संघटनेमध्ये संघ शक्ती कलियुगे भागवतकाराचं वर्णन. कलियुगातली शक्ती श्रीमंतीमध्ये नाही. कलियुगातली शक्ती कोणत्या पदामध्ये नाही. कलियुगामधली शक्ती संघटनेमध्ये आहे. संघ शक्ती कलियुगे. ज्या घरामध्ये संघटन आहे सगळ्या लोकांचं त्या घराचे दोन घरं कोणताच माणूस करू शकत नाही. फक्त घरात राहणारी माणसं एका विचारायची पाहिजे. कोणाची हिंमत होत नाही त्या घराचे दोन घरं करण्याची. ज्या दिवशी घरातल्या लोकांमध्ये विचारामध्ये तफावत होते एकामेकाच्या विचारामध्ये फार मोठं अंतर पडतं त्यावेळेस बाहेरचा माणूस येऊन त्या घरामध्ये घराचे दोन घरं करून जात असतो. नाहीतर बाहेरचा माणूस येऊन काही सांगू द्या जोपर्यंत घरातली माणसं एका विचाराची असतात तोपर्यंत दोन घरं कधी होऊ शकत नाही. आणि मुद्दा सांगेन ज्या दिवशी आपल्याला आपल्याच घरातल्या लोकांची निंदा केलेली दुसऱ्यांनी आवडते बरं वाटते समजून घ्यावं त्या घरामध्ये विचाराची तफावत निर्माण झालेली आहे. आपल्यामध्ये काही वाद असो घरांमध्ये किती वाद असो परक्या माणसाने आपल्या माणसाबद्दल काही बोलत असला तर आपण ऐकून घेऊ नये. याला म्हणतात विचार एक असणं. आपले काही असो आपले वाद कोणत्याही प्रकारचे असो ते आपले आहे आपल्या घरातले आहे पण त्याचा फायदा परका माणूस घेत असेल आणि आपल्या रक्ताच्या माणसाची निंदा जर तो करत असेल आपल्याला ते गोड वाटते चांगलं वाटते समजून घ्या प्रेम संपलं फक्त संबंध येऊन राहतोय. काही प्रेम नाही त्याच्यामध्ये. प्रेम नाही म्हणून तर त्याच्या निंदा गोड वाटल्या आपल्याला. रक्ताच्या माणसाच्या निंदा गोड वाटू नये. वाद किती टोकाला असो वाद काही असो आपला वाद आपल्या घरातला परक्या माणसाने त्याचा फायदा घेऊ नये. परक्या माणसाने त्याचं तोंडसुख घेऊ नये. जर तोंडसुख घेत असेल तर आपण ऐकून घ्यायचं नाही. त्याला एकच सांगायचं आमच्या भावकीचा वाद आहे आमच्या घरातला वाद आहे आम्ही काय करायचं ते पाहू तू बोलू नकोस तुझा काही संबंध नाही.
ज्या घरामध्ये एका विचाराची माणसं नांदत असतात त्या घराचे 2 घरं कोणी करू शकत नाही. आणि ज्या गावामध्ये तरुणांचं संघटन असते त्या गावामध्ये 2 पार्ट्या कोणी करू शकत नाही. तर संघटन त्या गावामध्ये असेल तर संघटन फार महत्वाचं आहे. सप्ताह मोठा करायचा आहे, संघटन महत्वाचं आहे. धर्माचं कार्य मोठ्या प्रमाणात करायचं आहे, संघटन महत्वाचं आहे. जर तुमच्याच विचारामध्ये एक विचार नसेल आणि तुमच्या विचारांमध्ये तफावत असेल, एकामेकांमध्ये अंतस्तवाद असेल, तर संघटन नसेल तर धर्मकार्य होऊ शकत नाही. भगवान कृष्णाने पहिला संदेश दिला की एका गावामध्ये राहत असताना एका विचाराने नांदा, एका विचाराने संघटन करा. बाहेरच्या कोणत्याच माणसामुळे आपल्या गावात 2 फळ्या नाही पडल्या पाहिजे. एका विचाराने कार्य होत असतं. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोडी आनंदे. सप्ताह करायचा आहे तो एकट्या माणसाचं काम नसते, सर्वांना एकत्रित यावं लागतं. एका आईचे लेकरं होऊन या भूमीचे लेकरं होऊन एकत्रित यावं लागतं. तेव्हा इतका मोठा उत्सव पार पडत असतो. श्रीमंताने यावं लागतं, गरिबाने यावं लागतं. गरिबाचे 10 रुपये असेल, श्रीमंताचे 100 असेल, काही फरक पडत नाही. पण सर्वांनी एकत्रित येऊन तो गोवर्धन पर्वत आपण उचलला पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. एकट्याचं काम नाही आहे. मी श्रीमंत लोकांना आवाहन करेल की आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन वेगळ्या कोणत्या कारणाने करू नका. राजकारणात करू नका श्रीमंतीचं प्रदर्शन. मुलाचा वाढदिवस मोठा करून करू नका श्रीमंतीचं प्रदर्शन. मुलाचा लग्न फार मोठा सोहळा करून, लग्न पार पाडून, खर्च करून श्रीमंतीचं प्रदर्शन करू नका. श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं असेल, पैसा तुमच्याकडे प्रचंड असेल तर या गजानन महाराजच्या या प्रांगणामध्ये या, कार्तिक यात्रा महोत्सवामध्ये या. भेटा कार्य करताना त्यांना म्हणा सप्ताह फार गोड काळा केला गेला, तुम्ही सप्ताह फारच सुंदर केला, असा सप्ताह चालू ठेवा. पैसे कमी पडले तर आम्हाला सांगा, घेऊन जा. याला म्हणतात श्रीमंतीचं प्रदर्शन. याला म्हणतात इथे आपण दान करावं. श्रीमंतीचं प्रदर्शन दाखवायचं असेल तर इथे दाखवायचं, संसारामध्ये नाही. संसारामध्ये श्रीमंतीचं प्रदर्शन किती करण्याचा प्रयत्न करा. लोक नाव काढत नसतात. आणि गजानन महाराजांच्या देवाच्या उत्सवामध्ये श्रीमंतीचं प्रदर्शन करा. समाज तुम्हाला कधी विसरणार नाही, भगवान परमात्मा तुम्हाला कधी विसरणार नाही. देवाने पहिलं कार्य केलं, माझ्यासोबत तुम्ही या, संघटन केलं. देवा तुझ्या सोबत जर आम्ही आलो तर नेमकं तू आम्हाला देणार का? भगवंताने सांगितलं माझ्या पाठीमागे यात्रा खरं आल्याच्या नंतर आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पुरे म्हणाल तोपर्यंत मी तुम्हाला खायला देईल. भक्ती सुखाचा परमोच्च आनंद तुम्हाला देईल. तुम्ही म्हणाल तोपर्यंत तुम्हाला मी खाण्याकरता देईल. फक्त माझ्या पाठीमागे या. भगवंताने संघटन केलं. गोकुळामध्ये चोरी करण्याकरता सुरुवात केली आणि चोरींचा सुळसुळाट झाला. गावातल्या सगळ्या गवळणी, सगळ्या गोपिका एकत्रित झाल्या, यशोदेच्या वाड्यावरती आल्या आणि यशोदा मातेला आवाहन करताय, सांगताय, यशोदे आता राहणं कठीण झालंय गावात. तुझ्या मुलाच्या भयंकर खोड्या वाढल्या, त्याचा त्रास भयंकर वाढला. अगं याच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू वाटे, पृथ्वीचा कागद करावा, समुद्राची शाई करावी, मेरू पर्वताची लेखणी करावी आणि साक्षात सरस्वती मातेला निरंतर लिहिण्याकरता बसवावं. तरीही तुझ्या मुलाच्या खोड्या कधी न संपणारे आहे. नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे. किती खोड्या तुझ्या मुलाच्या, आवर घाल तुझ्या मुलाला. ऐक ऐक बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. आमची मुले तुडविली पदे, आता यासी मानी. आवरी 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 आपुला काना 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 नासी.
घराची आमच्या सोना येतो आमुचे घराची धमकावी तोले की चुनेसी. अगं तुझ्या मुलाला आवर घाल. तुझ्या मुलाच्या खोड्या अतिशय भयंकर वाढलेल्या आहे. आम्ही त्रासलेलो आहे. पण त्या सगळ्या गोपिकांचं म्हणणं काही यशोदा मातेला खरं वाटत नाही. यशोदा माता उलट त्यांच्यावरच रागावते आणि त्यांना सांगते का माझा मुलगा किती छोटा आहे माहिती आहे तुम्हाला, त्याचं रूप किती छोटा आहे, वय किती छोटा आहे, आणि तुम्ही काय सांगताय माझा मुलगा इतका खोड्या करतो. कसा आहे माझा मुलगा? बाळा सगुण गुणाचे ताणे गे, सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे गे, बाळ सगुण गुणाचे ताणे. बाळ दिसते गोजिरवाणे गे, बाळ दिसते गोजिरवाणे, बाळ दिसते गोजिरवाणे गे, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. बाळ 5 वर्षाचे माझे बाळ, वर्षाचे अंगणीचं माझ्या खेळ, माझा खेळ. दिगजेचा आळग गोकुळच्या नारी, दिगजेचा आळग गोकुळच्या नारी, दिगजेचा आळग गोकुळच्या नारी. अगं तुमचे मुलं खोड्या करतात, तुम्हाला आनंद वाटतो. माझा मुलगा खोड्या काय करू शकत नाही. जे तुम्ही खोड्या सांगता इतक्या मोठ्या खोड्या माझा मुलगा करू शकत नाही. 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणीचं माझ्या खेळ. पण भगवंताच्या खोड्या जेव्हा घरात यशोदा मातेने पकडल्या तेव्हा यशोदा मातेला वाटलं खरंच काना तू खोडकर आहे. लोक सांगतात ते काही खोटं नाही. उद्यापासून तू गावात राहायचं नाही. उद्या जाईन मी रानाचा वे घेऊन उद्या जाईन मेरा सवे घेऊन गोधना. तुम्हाला जर लवकर घरी जायचं असेल तर तयार राहा. तुम्ही जर काहीच म्हणत नसाल तर मग कीर्तन लांबू शकते. तुम्हाला घरी जायचं आहे म्हणून मी लवकर आवडतोय, बाकी काही नाही. मला तर 4 वाजले तरी अडचण नाही. आपल्याला काय, आमचा परिवार इथंच आहे, तुमचा घरी आहे. म्हणून जरा तुम्ही जरा तयार राहा, सतर्क राहा आणि लगेच आला विषय की लगेच सुरू करायचं. यशोदा मातेने सांगितलं उद्यापासून गावात नको राहू, रानाचा. भगवान परमात्मा सकाळी उठले. यशोदा मातेने सुंदर असा साज केला. हातामध्ये काठी आहे, खांद्यावरती कांबळी आहे, डोक्यावरती कमरेचा मोराचा पीस आहे, कमरेवरती बास्त्री आहे. सुंदर असा साज केला आणि अनवाणी पायाने भगवान परमात्मा गायीची सेवा करण्याकरता निघाला. महाराज वर्णन करताय. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारितसे धेनु, चारितसे धेनु, सावळा सावळा जगदेठी, राधे 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 मुकुंद मुरारी. हो, आमच्या संत पोदेबाबांनी शिकवलेला गवळणी आहे मला. बाबा या गावात आले होते, या मंदिरावरती आले होते शिबिराला भेट देण्याकरता, आणि त्यांच्या पदस्पर्शाने या भूमीचा कणकण पवित्र झाला. आणि त्यांचाच आशीर्वाद म्हणून यावर्षी सप्ताह होणार नव्हता, पण झाला. हे बोधेबाबांचा आशीर्वाद तुमच्या गावाला आहे, लक्षात राहू देत जातं. बाबांनी सांगितलं या गावाचा सप्ताह कधी बंद पडणार नाही, असंच कार्य करत राहा. या गावाला आशीर्वाद देऊन गेले होते बाबा. म्हणून सप्ताह होईल न होईल सर्वांच्या मनात शंका होती, पण देवाच्या आले देवाजीच्या म्हणा तिथे कोणाची चाले ना. भगवान परमात्मा त्याचं कार्य करून घेत असतो, तो का राहत नसतं. फक्त माध्यम तुम्ही आम्ही होत असतो, बाकी दुसरा काही याचा अर्थ होत नसतो. त्याचं कार्य तो करून घेतो. बाबांनी शिकवले आम्हाला एक गवळणी आहे, अतिशय गोड म्हणायचे बाबा गवळणी. भगवान परमात्मा गायी चारण्याकरता गेला आणि भगवान परमात्मा गायी चारण्याकरता सोडून दिला त्या वृंदावनामध्ये. आणि त्या सगळ्या गोपाळांच्या समवेत भगवान परमात्मा खेळ खेळतोय. हमामा पोरा हमा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे धमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे धमामा घुमरी वाजे घमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा खेळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई भवरा.
भरपूर खेळ खेळले गोपाळ, पण गोपाळांची आता मानसिकता नाही खेळ खेळण्याची. आता गोपाळांची मानसिकता खेळ खेळण्याची नाही आहे. का? कार्यकर्ते म्हटले बस झाला महाराज खेळ, आता प्रसाद आणून ठेवतो आम्ही, तुम्ही मूर्ख आता. म्हणजे संकेत असतात त्याचे. आता खेळ खेळू नका, बस झाला तुमचा खेळ, आता मोळा. लोकांना भुका लागल्या, कालची एकादश आहे. काही लोकांनी तर एकादश अशी धरली की सकाळी उठल्यापासून काहीच खाल्लं नाही, झोपेपर्यंत काहीच खाल्लं नाही. अशा एकादशा काही लोकांच्या असेल. भुका लागल्या महाराज, खेळ मोळा, आता जास्त खेळ खेळू नका. कारण आता इतके थकले लोक, 4-5 तास दिंडी झाली, नाचून नाचून थकले लोक. टाळकरी टाळ वाजवत नाही, गायक लोक काही म्हणत नाही, पकवाच्या थाप मारत नाही, शिष्टीमाला बटणं फिरवत नाही, विनावाले तारा वाजवत नाही. चेहरे पडले सगळ्यांचे. महाराज बंद करा ना आता, 2 वाजले ना, भुका लागल्या ना आम्हाला. त्या गोपाळाने सांगितलं कृष्ण आता खेळण्याची काही इच्छा नाही आहे, आणि हे सर्व 9 लाख काही आम्ही काही आणू शकत नाही. आता आमची मानसिकताच नाही आहे. तुझ्या मुरलीचा स्वर वाजवून त्यांना बोलावं आपल्या एका ठिकाणी, कदंबाच्या झाडाखाली त्यांना तूच बोलवू शकतो. आम्ही आता जाऊ शकत नाही, आमची इच्छाच नाही आहे. भूक फार लागलेली आहे आम्हाला, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. काय महाराज भगवंतांनी वेणू वाजवला. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे, वेणू वाजे गोवर्धनु गाजे, पूज्य पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे हो. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे, वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे. काय सुंदर वेणू वाजवायचा महाराज. काय संतांनी वर्णन केलं त्याच्या मधुर वाजवण्याचं, त्याच्या मुरलीचं वर्णन केलं, स्वराचं वर्णन केलं. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी, विवळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले, आहारे सावडिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावडिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावडिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावडिया कैसी वाजवली मुरली. वर्णपान त्याच्या मुरलीचा स्वर गायींच्या कानावरती पडावा, गोपिकांच्या कानावरती पडावा, आणि घरातल्या सगळ्या कामधंद्यांना त्यांना विसर पडावा. सगळं विसरून जात होते, इतक्या मधुर. त्या गोपिका नेहमी अट्टास करायच्या, त्यांना म्हणायच्या की काना एकदा वाजव ना मुरली. तुझ्या मुरलीचा स्वर कानावरती पडला ना की आम्हाला फार बरं वाटतं. मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. ओ मुरली सुना दे बंसी
नाम रे तेरे बिन हो गया मन मेरा बाबरे. भगवंताच्या मुरलीचा स्वर सगळ्यांवरती परिणाम करायचा. त्या सगळ्या काही एकत्रित आल्या. भगवंताने सर्वांना एकत्रित केलं. सगळ्यांचा प्रसाद एकत्रित करून त्याचा काला आपल्या हातामध्ये घेतला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आपल्या स्वतःच्या हाताने सगळ्यांच्या मुखामध्ये तो काला प्रसाद भगवान परमात्मा देतोय सर्वांना. शुकाचार्य भगवान भागवतामध्ये या प्रसंगाचं वर्णन करत आहे. बिभ्रद बेणू जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे प्राणो मशुरकबलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्भविस्वै स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भोग बाल केली. हातवर करा. गोपाल कृष्ण भगवान की. श्री संत गजानन महाराज की. विठोबा रखुमाई. जय जय ढोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.